8:41 होतात. पहिला चेंडू जसा पडेल ना कुणाल पेनकर सर तसा मात्र टाइम अलर्ट टाइम सेट होईल, लक्षात असू द्या. जाऊ मॅचच्या दिशेने पहिले षटक गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंग टाकवती हेमंत मराडे, स्ट्रायकिंगला फलंदाज नुरा कोहारी. गेम ऑन, विश ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॉल चला पाठीमागे स्टंपच्या, तोपर्यंत शॉट फाईन निघाला. एक सिंगल धाव आली आहे. चांगली मात, चांगलं बाटल रंगेल. कित्येक वेळा दोन संघ आमने सामने आलेले आहेत आणि आता याही क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय हे दोन संघ पहिल्या लढतीमध्ये आमने सामने येतात. डीएम बॉयज बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट करणारा संघ श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली. चांगली तुल्यबल लढत आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मिडॉनला आणि कदाचित त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात आला. निलेश त्या ठिकाणी होत्या. चांगली फिल्डिंग. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो धाब संख्या धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत एकच धाब आहे. गोलंदाज हेमंत मराडे आपण पाहतो मांडणारे पावप्याचं षटक नेहमी त्याच्या खांद्यावरती असं. चांगल्या दर्जाची उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण त्याची पाहिली आहे आणि आता याही षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना आपण पाहतो अद्यापपर्यंत. पहिला बॉल नुराने सेन्सिबल क्रिकेट खेळला, फ्लिक केला. फक्त आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी मिळाली. स्ट्राईक रोटेट करत असताना आता सहीपला आपण पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. पाहावं लागेल कदाचित मिसटायमिंग की टायमिंग प्रॉपर होईल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. आणि जसा काही रडार मध्ये चेंडू आला फुलर लेनचा होता त्याला वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आडव्या बाटने खेचला. बॉल चालला आता मिड विकेटला. शतकच्या बेगाने येतात राज. इथे मात्र चांगली फेकी पाहायला मिळेल. ऑन द स्टंप जबरदस्त जबरदस्त ॲक्युरेट फेकी आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर मात्र सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या ही धाव फलकावरती आपण पाहतो 8 धावा आहेत. 8 धावा धाव फलकावरती आहेत. दोन्ही संघांचा खेळ आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये अत्यंत चांगला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी बरोबर काटेकोरपणे नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. सॉफ्ट हँडने बॅक क्लिफला खाली ठेवत असताना बॉल चालला पुन्हा एकदा त्याच ठिकाणी ड्राईव्ह केला. अगदी मिड विकेटला ऑन साइडला आपण पाहतोय. आणखीन एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या 9 या अंकावरती आहे. याच दरम्यान निलेशजी भोईर यांचाही शुभागमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. निलेशजी भोईर आपणास विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल आणि आता या षटकात आपण पाहतोय गोलंदाज हेमंत. खोलबट टप्पाचा बॉल बॉटम पार्टच्या मधोमध चालला. अष्टरक्षकाच्या हातामध्ये पंकज भोलेला आपण पाहतोय. अष्टरक्षकाच्या भूमिकेत चेंडूला सामावून घेतलंय आणि ते मात्र हा चेंडू आला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम डीएम बॉयज संघ पोहोचलाय 9 या अंकावरती. याच दरम्यान निलेशजी भोईर आणि त्यांचे साथीदार संतोषजी भोईर यांनाही विनंती करतो आपण मंचावरती या. चिंतामणजी भोईर आपणास विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि कविताजी भोईर आपणास विनंती आपण देखील मंचावरती या. रोहिदाजी भोईर आपणास विनंती आपण देखील मंचावरती या आणि उमेशजी भोईर आपणास विनंती आपण देखील मंचावरती या. उमेशजी भोईर आपण देखील या. उमेशजी भोईर आणि संतोषजी गायकर आपणास विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. नऊ धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तर धाव संख्या धाव फलकावरती 9 धावा आहेत. सुरुवात अत्यंत चांगली एक षटकाराने केली सैफने, परंतु त्यानंतर गोलंदाजाचं कौतुक देखील तितकंच केलं जाईल या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. गोलंदाज आता येतात राज. राईट आर्म राऊंड विकेट ऑन साइडला आपण पाहतोय. फटका फसलाय ऋतिक गडगे. नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना डीएम बॉयज बदलापूर संघाला फर्स्ट विकेट डाऊन टीम बदलापूर. पहिला धक्का लागलाय. मोठी विकेट.
ते करतो कारण उद्घाटनाचा सामना आपण पाहिला असेल, दोन्ही संघ उशिराने दाखल झाले, त्यामुळे दोन्ही संघाला आम्ही एक एक षटकाची पार्टी दिली आणि इथे आज डीएम बॉयज बदलापूर संघ उशिराने दाखल झालाय, त्या संघाला देखील आम्ही 2 धाव्यांची पार्टी दिली आहे. त्यामुळे आपण मिड इनिंगमध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे आणि येताना प्रवेश फी आपण जमा करा, हे देखील बंधनकारक आहे, त्याशिवाय टॉस होणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची. नेक्स्ट मॅच पोलीस मित्र विपक्ष जांताराचा बदलापूर, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मिड इनिंगमध्ये टॉससाठी यायचं. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आणि आता लगेच आपण जाऊया मागच्या दिशेने जिथे फलंदाज जरा बाद. पहिला मोठा हादरा डीएम बॉईज बदलापूर संघाला लागलाय. नोरा कोहारी नावाचा आपण पाहिलं तर एक मोठा विध्वंसक खेळाडू आणि त्याला मात्र जाळ्यात अडकवलंय. चिकडा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, इथे डायरेक्ट हिट आणि आता कदाचित बॅकअप देखील चांगल्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, त्या ठिकाणी मिळाली सिंगल धाव. सिंगल टपलला प्राधान्य द्यावं लागेल या मॅच मध्ये, धाबांची नितांत गरज आहे. बदलापूर संघ आपण पाहतो 5 षटकांचा मॅच सामना तुम्ही खेळतायत, 2 धाबांची ऑलरेडी पॅनल्टी आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धाबा, त्यानंतर नुरा बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही सक्के बंधू खेळतात. एका बाजूला तोहीद नन्ना शेख, तर दुसऱ्या बाजूला सैफ शेखला आपण पाहतो. स्ट्राईक एंडला सैफ आहे, बाउंड्री विकेटने राज. आडव्या बाटे बॉल चाललाय, स्कोर ऑफ द विकेट आणि आता भरपूर मोठी दरी पाहायला मिळते. चेस होती आणि ते मात्र दुभागून भेदून बॉल चालला अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लीगला 4 धाबा मिळतील. याच दरम्यान राजेंद्र भोईर आणि चिंतामणजी भोईर आपल्याशी विनंती, आपण देखील मंचावरती या आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनापूर्वक स्वागत. 4 धाबा धावफलकावर आलेले आहेत आणि या 4 धाब्याने संघाचा धावफलक आपण पाहिलं तर 14 धाब्या आहेत. चार धाबा धावफलकामध्ये आपण पहिल्या चौकाराला आणि त्यानंतर एस इट इज बाईट बॉल. अबांतर धाब येते आणि अबांतर धाब्याने संघाचा धावफलक आपण पाहतोय 15 पोहोचलेल्या अनिकेत भोईर आमच्या समवेत आहेत. पहिलं सत्र चालू आहे, पहिल्या डावामध्ये अत्यंत चांगले बॅटिंग देखील करतायत. बदलापूर संघ जरी एक गडी त्यांनी गमावलाय परंतु त्यांच्याकडे देखील चांगली लाईनअप आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा ऋतिक चांगले बॅटिंग करतात, चांगली बॅटिंग करतात. धाबा धाव फलकावरती अद्यापर्यंत आपण जर पाहिला तर हळूवार पद्धतीने का होईना परंतु पहिल्या डावामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न आहे. स्पर्धा तुम्ही पाहतात या विभागातील अत्यंत चांगली स्पर्धा आणि लोकप्रिय स्पर्धा. अगदी आपण पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेची चर्चा भरपूर होती आणि त्यानंतर आपण पाहतो आपल्या भेटीला आलेली कबासला फटका जबरदस्त पाहायला मिळाला. परफेक्ट टायमिंग आणि क्लास पाहायला मिळाला. अक्षरशः डोळ्यांचा पारणं फेडणारा फटका, बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4. कुलगावचा भावेश पवार म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांचे शुभागमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतो 2 चालू होता आणि आता दुसऱ्या षटकात देखील आणखीन एक विकेट आलेली आहे. फलंदाज होईल बाद, नन्नाला परतावा लागेल. 1 4 विकेट डाऊन. पंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव यांचाही शुभागमन झालं, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावर द्या. आपल्याही स्पर्धेच्या माध्यमातून मैत्री चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो मैत्री चषक 2024. अतिशय शानदार पर्व आपण पाहतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्व तमाम लाडके प्रेक्षक वर्ग ज्या मॅचचा आनंद घेतात, जे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. आणि षटक क्रमांक 3 पुढे एकदा आपण पाहतो हेमंत मराडेला.
आडव्या बाटे खेचायचा प्रयत्न, फटका चांगला ऑन साइडला आपण पाहतोय. शतरक्षक जज करतायत. आणखीन एक सेल टिपला जाईल, फलंदाज होईल बाद. आता कदाचित मानकुली टीम मध्ये आनंदाचा वातावरण आहे. सलग तिसरा धक्का लागलाय आणि ते फलंदाज होतोय बाद सैफ शेख. तिसरं चालू झालं. ज्या पद्धतीने या अगोदरचं षटक राज घडगेने हाताळलं ना, पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली, तशीच गोलंदाजी आता हेमंत बराडीची या एंडने पाहायला मिळते. या दरम्यान निसार भाई शेख यांचा ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. क्रिकेटमध्ये जिथे प्रेडिक्शन फेल तिथे क्रिकेटचा खेळ म्हटलं जातं, परंतु निसार भाई शेख यांचं प्रेडिक्शन भरपूर चांगलं आहे. कासगाव चषकामध्ये त्याने एक प्रेडिक्ट केलं होतं की श्री गणेश कासगाव संघ क्वालिफाय होईल आणि तो संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. कदाचित आपण पाहिलं तर त्यांना आम्ही सेकंड रजनीमध्ये आम्ही त्यांना कॉल करून सांगितलं की संघ क्वालिफाय झाला, परंतु आज कासगाव संघाला पराभव व्हावा लागला. 5 क्रीडांगण वेगळं असलं ना तर खेळ तुमचा वेगळा असायला हवा. नेहमीच कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू कक्षाच्या सोबत जे प्रेक्षक आहेत बाजूला कोणी तिथे थांबायचं नाही. डीएम बॉयज बदलापूर संघाच्या प्रेक्षकांना विनंती, प्लीज तुम्ही खेळाडू कक्षाच्या बाहेरून या मॅचचा आनंद घ्या. ही आमची नम्रतेची सूचना आयोजकांच्या वतीनं तुमच्यापर्यंत. मित्रांनो, तुम्ही देखील आमचे क्रिकेटचे मायबाप आहात, प्रेक्षकात आमचे मायबाप आहात. आपल्या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून स्वागत. इथे लाईन चांगली आहे, हा वेग प्रचंड आहे. हेमंत मराडेची ही ओळख आहे, चांगली गोलंदाजी ती करतात. अद्यापपर्यंत आपण पाहतो प्रभाव टाकण्याचा प्रयत्न श्री गणेश माणिकुली संघाने केलेला आहे. अग्री समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा बैकर यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम माणिकुलीला. आणि सातत्याने आपण पाहतो माणिकुलीचे दर्दी प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असेल तर सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत देखील आपण करू. राऊंड विकेटने हेमंत मराडे सज्ज. सॉफ्ट हँडने बॅक लिफ्टला खाली ठेवत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला बळवलाय. डीप मध्ये चालला बॉल, पंचांच्या पाठीमागे अडवण्यात आलाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. आता कदाचित एका धाबेसाठी संघर्ष करावा लागेल आणि एका धाबेसाठी अफाट मेहनत तुम्हाला करावी लागेल. म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये प्रयत्न करणारे कधी हारणारे नाही आहेत आणि ते प्रयत्न तुम्हाला आता करावे लागतील. या मॅच मध्ये सुरुवातीला धावा 10.00च्या सरासरीने पॉवर प्ले मध्ये आपण पाहिल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आता लगाम खेचली आहे ती डीएम बॉयज बदलापूर संघाची. बाणकुली संघाच्या गोलंदाजांकडून संघाची धाबा संख्या अनिकेत आम्हाला सांगतात 22 धाबा 22. आडव्या बाटने फटका चांगल्या गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल चाललाय वाईड इस्ट लॉंग गॉन ला बीट करत एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. फटक्यांची नितांत गरज आहे आणि आपण पाहिलं तर आता फलंदाज फरांच्या बाट मधून हा चौकार आला आणि मोक्याच्या क्षणी त्याला धाबा बनवायच्या या मॅच मध्ये. पुढे एकदा आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील होतीये. कदाचित आपण पाहिलं तर हा देखील चेंडू डॉट आलाय. संपर्क कदाचित झाला नाही बॅटचा, परंतु स्पर्श होऊन हा बॉल मागे चाललेला आहे. पंच हे सांगतात कुणाल पेनकर सर. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला ते इन ऍक्शन पाहायला मिळतील. जांताराच्या बदलापूर संघ जो मात्र नुकताच कासगाव चषक या स्पर्धेमध्ये रनरअपचा संघ राहिलेला आहे. संघाची धावा संख्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धाबा 26. 26 धाबा धाव फलकामध्ये आपण पाहतोय 8.66च्या सरासरीने या धाबा अद्यापर्यंत बनवण्यात आलेले आहेत आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. खेळाडू बसेल पाणी पीत, तोपर्यंत ऐकूया चांगलं संगीत.
उपसरपंच दिनेशजी कडव साहेब आले, त्याचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करू. दीपकजी मिरकुटे यांना विनंती करतो आपण दिनेशजी कडव यांचा शुभ सन्मान करायचा. आंबेशिव म्हटलं तर जितकं प्रेम त्यांचं क्रिकेटवर द्या, तितकंच प्रेम बैलगाडा क्षेत्रावर द्या, असे आमचे दिनेशजी कडव यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतो. स्वतः एक खेळाडू आहेत टीम गावदेवी आंबेशिव संघाच्या, आणि त्याच्याच माध्यमातून सरपंच उपसरपंच ट्रॉफी आपण पाहिली आहे. आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आमचे दिनेशजी कडव यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर निलेशजी भोईर आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. निलेशजी भोईर आपण याचा आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेणारे प्रेक्षक आमचे प्रवीणजी गडगे यांच्या वतीनं देखील टीम मानकुली संघासाठी भरपूर शुभेच्छा येतात. त्यांचं स्वागत आहे. बॅटची लिडिंग एज फलंदाज होईल बाद एज अँड टेकन. आणखीन एक धक्का लागत असताना परत धावा लागेल टीएम बॉयज बदलापूर संघाच्या फलंदाज फौजानला. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो. एजाज संघाची धाबत संख्या 26 असताना 27 असताना माफ करा, एक अतिरिक्त धाव आली एक्स्ट्राच्या रूपानं. गोलंदाज प्रशांत. स्लोबर पद्धतीचा बॉल धीम्या गतीने रिलीज केला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. फिंगर रोल करत असताना एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला प्रशांत भोईरची पाहायला मिळते. एक नकल गेन इथे मात्र कदाचित अडचणीत टाकतीये ती बदलापूर संघाला. तसा प्रयत्न प्रशांत भोईरचा चालू आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय निलेश कालेकर जे आमचे 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. पेट्रोलबाई कदाचित आपण पाहिलं तर एक दर्जेदार आयोजक देखील आहेत, परंतु थोडीशी इंजुरी आहे आणि आता ते आमच्या 12th मान मध्ये या ठिकाणी आपण पाहतो आमच्या समालोचन कक्षामध्ये आराम करतायत. षटक क्रमांक 4चा खेळ चालू आहे आणि चौथ्या षटकात आपण पाहिले तर धाबत संख्या फलकावती 28 धावा. पूर्णपणे मी तर म्हणेन या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली करते. षटक क्रमांक आपण पाहतो 4चा खेळ चालू आहे. 4 षटकांमध्ये जर विचार केला तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी हेमंत मुराडेने केली आहे. प्रशांत देखील तशीच गोलंदाजी करतायत. आता वेग त्याच्याकडे, कदाचित आपण पाहतो वेगवान चेंडू देखील टाकण्याची किंमत त्याच्याकडे आणि चेंडू हलक्या हाताने बळवण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये ती दाखवत असताना किंमत आपण पाहिलोय तर वेगवेगळे 6 चेंडू टाकण्याचा इथे मात्र आता पवित्रा घेतला तर प्रशांत भोईरने चांगली गोलंदाजी करतात. कमबॅक म्हणता येईल. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली करते. या मॅच मध्ये अद्यापपर्यंत लगा मोडली आहेत. सुरुवातीला 2 षटकांमध्ये 10ची सरासरी, त्यानंतर अवघ्या 6 धावा आल्या. बॅटची कडा इथे मात्र सिंगल प्राधान्य देण्यात येईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या ही धाव फलकावरती आपण पाहतो 29. आज तब्बल 4 ज्या मॅचेस पाहायला मिळतील बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीच्या वतीनं आपण पाहतो नक्कीच 4 मॅचेस तुल्यबल आहेत. 8 ग्रामीण संघ आहेत, त्यामध्ये 4 मॅचेस तुम्हाला अत्यंत सुंदर पाहायला मिळतील पहिल्या फेरीमध्ये. ही सेकंड मॅच तुम्ही पाहता त्या रजनीमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे परंतु मिसटायमिंग होता, एलिव्हेशन नाहीये आणि ते आपण पाहतोय काऊ कॉर्नर. बेड विकेटच्या जवळ जवळ हा चेंडू टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. इजाज
कदाचित आपण पाहिलं तर इथून मात्र एक एक फलंदाज धारा देरती पडतात. सईफचा आपण विचार केला, सईफ शेखचा त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला, त्यानंतर तोहीच्या बॅटमधून एक चौकार आला आणि आपण पाहिलं तर फरानच्या बॅटमधून एक चौकार आला. या तीन खेळाडूंचा अपवाद वगळला ना तर एकही मोठा फटका अलिकेत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. याचं कारण आहे की मानकुली संघाने केलेली उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि पूर्णपणे इथे मात्र अटॅकिंग गोलंदाजी काय असताना हे पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम षटक आता गोलंदाज ऋतिक गडगे येतात. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट गोलंदाजी त्यांना करायची. आता आपण पाहतो स्ट्राईक एंडला फौजान आहेत आणि आता त्याच्या साथीनं फरान आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर जब्बार कोहारीला पाहतोय. गोलंदाज सज्जद ऋतिक अंतिम स्लॉगरच्या षटकात शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू अगदी आपण पाहतो रायझिंग अँड सरप्रायझिंग चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला, त्यानंतर मात्र इथे संभ्रमात टाकणारा चेंडू होता. द्विधा मनस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाही, खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता फरानचा. हा मात्र अंगलटाला डॉट चेंडू आणि आता पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो निर्धाव. कोणत्या प्रकारची धाव नाहीये, आडव्या बाटने फटक्याला खेचलाय आणि इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शतरक्षक होते परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर. प्रयत्न चांगले राहिले आणि शेवटच्या क्षणाला बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. वरती आक्रमण करणं प्रत्येक फलंदाजाला आवडेल. राऊंड विकेट खोलवर डबाचा बॉल. इथे मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील होतीये परंतु पंच सहमत नाही आहेत. लेग बाईस इथे मध्ये एक सिंगल धाव अतिरिक्त आणि अतिरिक्त धावेने संघाची धाव संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय तब्बल 34 धावा आहेत. या षटकातील अद्यापर्यंत आपण जर पाहिले तर 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 3 चेंडूमध्ये एकात 2 मोठे फटके. इथून मात्र ही अपेक्षा राहील डीएम बॉईज बदलापूर संघाची, कारण आता अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. धाबांचा जर विचार केला तर संघ थोडासा मागे राहिलाय. नुरा कुहारी बाद झाला, तिथून मात्र जणू काही गळती लागली. इथे लाईन चांगली आहे, कदाचित आपण पाहतो टप्पा चांगला लाईन खरा पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतात. त्यासाठी वाईट बॉल आउटसाइड ऑफस्टमा चेंडू पिचिंग झालाय आणि कदाचित शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता ऋतिक गडगेचा या षटकामध्ये. अतिरिक्त धाव जब्बार स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. इथे हा चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. फलंदाज होईल बाद. धावबाच्या रूपानं आणखीन एक धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. इथून मात्र जब्बारला देखील परतावा लागेल. या डाबात जर आपण विचार केला ना तर एकंदरीत फलंदाज बाद होता 6 आणि धावांचा विचार केला तर कमी धावसंख्या असताना इथे मात्र 6 गडी गमावले. डीएम बॉईज बदलापूर संघाने 6 बाद 35. धाबा येण्याचा प्रयत्न होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर भेदक गोलंदाजी सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाचा तालमेल अत्यंत सुंदर होता. श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाची रणनीती ज्याने ज्या पद्धतीने आखली आहे, कदाचित डीएम बॉईज बदलापूर संघाला 2 धाबांची पेनल्टी देखील आहे आणि कदाचित मानकुली संघ जेव्हा बॅटिंगसाठी उतरेल द्वितीय सत्रामध्ये तेव्हा एका षटकानंतर त्या 2 धाबा आपण ऍड करू. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला बॉल चाललाय. शतक सज्ज, एक सिंगल धाव मिळेल. एका धाब्यावरती समाधान व्यक्त करावा लागेल. पहिला डाबाचा खेळ चालू आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पोलीस मित्र आणि जांताराजा बदलापूर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान पोलीस निरीक्षक क्षीरसागर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागर साहेब यांचा शुभ आगमन झाले. आज ते देखील इलेक्शन मध्ये त्यांना विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत.
साहेबांचा शुभ आगमन झाले. आपला विनंती आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला नेक्स्ट मॅच दोन टीमची कॅप्टन जांतराचा बदलापूर विपक्ष पोलीस मित्र आपण यायचं टॉससाठी. लगेच आपण रिपोर्टिंग करा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूर पूर्व नाही बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आपण या. मोस्ट वेलकम, आपलं स्वागत आहे. मैत्री चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 5 चा खेळ संपन्न झाला. पहिल्या डावाची समाप्ती होते. 36 धावा या धावफलकावरती आणि 37 धावांचं आव्हान आहे. जेव्हा मानकुली संघ बॅटिंगसाठी येईल तेव्हा मात्र पहिल्या षटकानंतर 2 धावा आपण प्लस करू आणि इथून मात्र जरी 24 बॉलमध्ये 35 धावा जरी बनवल्या तरी श्री गणेश क्रिकेट 30 बॉलमध्ये तरी मात्र मानकुली संघ विजय होऊ शकतो, हे लक्षात असू द्या. कारण प्रतिस्पर्धी संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे. याच दरम्यान आमचे मनोजदादा कडव यांचंही शुभागमन झालंय. त्यांचंही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला टॉस आपण करतोय. मी विनंती करेल मनोजी कडव यांना विनंती करतो आपण आपला शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. नाणेफेकीचा कौल. दोन टीमची कॅप्टन यायचं आपण. पोलीस मित्र कॅप्टन बेनकुळे साहेब, एपीआय साहेब बेनकुळे साहेबांना विनंती करतो आपण टॉस साठी या. जंतराचा बदलापूर टीमचे कॅप्टन देखील पोहोचलेत. विलासजी आमच्यापर्यंत पोहोचलेत. मी विनंती करतो बेनकुळे साहेब आपण या. टॉस आम्ही करू. चला मनोज दादा कडव आपण यायचे पुढे. चला टॉस साठी दोन्ही टीमची कॅप्टन्सला विनंती आपण या ठिकाणी टॉस देखील करू. टॉस जिंकला जांताराजा बदलापूर या संघाने. टॉस जिंकलाय विलास निर्णय का असेल? बॉल फर्स्ट. याच्या मागचं कारण काही नाही, रात्रीचं सत्र आहे त्यामुळे धावा फर्स्ट इनिंगमध्ये जमवायला थोडं डिफिकल्टी, याच्यामुळे आम्ही टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होतो. कदाचित बदलापूर पश्चिमचा संघ आहे. एकमेकांचे डावपेच तुम्हाला माहीत असेल. किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्धी संघाला? फार फार तर विचार केला तर 40 ते 45 दरम्यान आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, पण डिपेंड अपॉन सिच्युएशन. कदाचित तुम्हाला माहिती नाही की पोलीस भरपूर मारतात, तुम्ही त्यांना बॅटिंग दिली आहे. हा किती धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? ठीक आहे, पोलीस मारतात तुमचं म्हणणं खरं आहे, पण बघूयात. क्रिकेट आहे इथे, त्यामुळे असं काय सांगता येत नाही का ते किती मारतील आणि आम्ही किती मारून देऊ त्यांना असं. ठीक आहे. आणि आयोजन खरंच खूप सुंदर आहे नेहमीप्रमाणे, आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल डोकेकरांचं आणि त्यांच्या टीमचं तेवढंच मनापासून धन्यवाद. आमच्या समवेत साहेब आहेत. साहेब तुमचं प्रथमतः हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज तुमचा संघ मैदानामध्ये कशा प्रकारची रणनीती राहील? कोणते असे बॅट्समन आहेत ज्यांच्यावरती जास्त भिस्त राहील या पहिल्या डाबामध्ये? आमच्याकडे राकेश शिर्के आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर साहेब हे सुद्धा आज बॅटिंग करणार आहेत. तसेच खडके आणि शिर्के हे आमचे बॅट्समन आहेत. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या अनिल खडके यांच्यावरती असेल मेजर, कारण ऑलराऊंडर खेळाडू आहेत. त्यानंतर निसारबाई शेख देखील आहेत. अनेक चांगले चांगले खेळाडू आहेत आणि या ठिकाणी राकेश शिर्के हे देखील आहेत. आपण पाहतोय डाबा बाजूला चांगला स्क्वाड या ठिकाणी उपस्थित आहे. आयोजनाबद्दल साहेब काय सांगाल या स्पर्धेच्या? या अगोदर आम्ही इथे खेळलो होतो. दिवसाचे मॅचेस झाले त्यामध्ये पण आम्ही खेळलो, तेव्हा पण नियोजन चांगलं होतं आणि आज पण नियोजन एकदम मस्त झालेलं आहे. थँक्यू. साहेबांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं मुख्य मंचावरती. आपलंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. पाचच्या दिशेने जाऊ. सामना अतिशय या ठिकाणी सोपा पाहायला मिळेल, परंतु टार्गेट छोट आहे. प्रतिस्पर्धी टीम डीएम बॉईज हे नाव देखील मोठं आहे. बाश तुल्यबल तुम्हाला नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल. या दरम्यान आपण शुभ सन्मान करणार आहोत. मॅच चालू होण्याच्या अगोदर
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं मैत्री चषक 2024 मध्ये करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सर्वांच्या वतीनं हा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. जे हनुमान क्रिकेट क्लब ढोके दापिवली अंबेशिव आयोजित मैत्री चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये हा सन्मान या ठिकाणी साहेबांचा होत असताना बाईची प्रेमाची उबदार शाल, महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली एक सुंदर ट्रॉफी देऊन साहेबांना सन्मानित केलं जाईल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा विशेष सन्मान होत असताना धन्यवाद साहेब, आपण आलात आणि आम्ही आपले आभारी देखील आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि अखेर बॉल बाउंड्री लाईन. अजून एक चांगला फटका पुढे सरसावले होते. एक्स्ट्रा कव्हरला घेतला, क्षेत्ररक्षक पाठबोरा बॉलला डिप्पमध्ये अडवलं, उत्तम फेक करेल. दरम्यान इथे मात्र 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आतापर्यंत धावफलकावरती 6 धाबा जोडल्या गेल्या. अरब शेख टीम बदलापूर संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट खेळला, आता ओपन गटातून खेळत असतात. त्यांचाही शुभागमन आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गुरुदास यार साहिम चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला खेचला, इनफिल्डच्या वरनं 2-2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे पडतो. बॉल डीप मध्ये तुम्ही पाहताय पुन्हा एकदा थांबलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. दरम्यान धाबा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 3 धाबा येथे एकपट गेल्या. 3 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत धावफलकावरती 9 धाबा जोडल्या गेल्या. टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत सेट करण्यात आले. पहिल्या डावामध्ये 36 धाबा बनल्या गेल्या. 34 धाबांचा टार्गेट आपल्याला बाहेर मिळेल आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय पंकज लक्ष्मण भोले आणि त्याच्या साथीनं हेमंत भगवान मराडे. यावेळेस मात्र आडवा बाटक खेचायचं होतं, नाही जमलं. शरीरावरती चेंडू आदळतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती असताना तिन्ही बॉल इनफिल्डच्या वरनं खेळले होते पंकज भोलेनं. आपण पाहिलं असेल कबर एक्स्ट्रा कबर पॉइंटला तिन्ही फटके आपण पाहिले, तिथे मात्र धाबा जमा केल्या 9 आणि आता 4था बॉल इथे मात्र निर्धाव फेकलाय साहिमच्या माध्यमातून. सुटकेचा मोकळा निश्वास इथे मात्र सोडलाय गोलंदाजी करत असताना साहिमच्या माध्यमातून. यंदाचा सीझनचा विचार केला तर दोन्ही संघ कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट भेटलेत, परंतु नाईट फॉर्मॅटचा विचार केला तर कासगाव चषकामध्ये आपण पाहिलं असेल तर DM बॉयज बदलापूर विपक्ष श्री गणेश मानकिवली अशी फाईट झाली होती. तिथे श्री गणेश मानकिवली संघ परास्त झाला होता, परंतु आज कंबर कसली या मॅचमध्ये. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आणि आता बॅटिंग करत असताना देखील धावसंख्या तुम्ही पाहताय आतापर्यंत 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ 2 बॉल निर्धाव खेळला. इथे मात्र तुम्ही पाहताय बॅटर हेमंत मराडे लगेच काहीसा कानमंत्र दिलाय पंकज बोलीच्या माध्यमातून. इनफिल्डच्या वरनं खेचलाय, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाठमोरा डीप मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळेल. देवो बनबंत म्हणावं लागेल यावेळेस मात्र टीम DM बॉयज बदलापूर संघाचं, कारण तुम्ही पाहताय 3 वेळा चेंडू इथे मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गेला, जरूर कव्हरला गेला, एक्स्ट्रा कव्हरला गेला, परंतु चेंडू डीप मध्ये अडलाय आणि आता उत्तम फेक करतील. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. 1-11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त झालं. 2 धाबा आम्ही पेनल्टीच्या ऍड करतोय, जेव्हा तर टीम DM बॉयज संघ उशिराने दाखल झाला त्यामुळे त्या संघाला 2 धाबाची पेनल्टी होती आणि धावफलक आता पोहोचतोय टीमची टोटल 13 धाबा. लक्ष्य या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 36 धाबांचं लक्ष्य, 34 धाबांचं लक्ष्य. 36 धाबा पहिल्या डावामध्ये बनल्या होत्या. टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु DM बॉयज बदलापूर नाव मोठं आहे, त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार यात शंकाच नाही. या ग्रामीण गटातून खेळत असताना आपण पाहतोय पहिला सामना. खरं तर या पोलमधून संघ श्री गणेश कासगाव संघाला बीट करून ओम कोटेश्वर बोध संघ पुढे सरकला. तदनंतर गावदेवी आपटी विपक्ष आपण पाहिला संघ मैदानावरती आदेश प्रति शिरगाव, तिथे शिरगाव संघानं बाजी मारली. आदेश प्रति शिरगाव संघ पुढे सरकला. आज खेळ भरपूर चांगला केला टीम आदेश प्रति शिरगाव संघानं. आणि आता तुम्ही पाहताय आजच्या रात्रीतील 8चा जो पोल आहे त्यामधील हा सामना क्रमांक 2 श्री गणेश मानकिवली विपक्ष DM बॉयज बदलापूर. फुलटॉस होता, चांगला फटका पार मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला घेतला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतात
आय थिंक एजाज होतं डीपमध्ये चेंडूला फेक करतील दरम्यान एक सिंगल आणि सिंकच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या 14 धाबा. निलेश मराडे यांच्या तालमीत घडलेले खेळाडू तुम्ही पाहता. पंकज बोले असतील, हेमंत मराडे, अमरीश मराडे यांना तुम्ही पाहता इन ॲक्शनमध्ये. यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता, सॉफ्टने ढकलला. आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबा. खरं तर पाहिलं होतं थोडंसं लेझी क्रिकेट मिड विकेटला खेळाडूच्या माध्यमातून. लगेच इथे मात्र 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतो आहे आणि 2 धाबा एकपटा देखील गेला. या धाबा चोरण्यासाठी पंकज बोले एक्सपर्ट. 2 धाबा ते देखील मिळतील. 2 धाबाच्या साथीला टीमची टोटल पुढे सरकत असताना 15 धाबा. सेन्सिबल क्रिकेट 16 धाबा तुम्हाला पाहायला मिळतोय. माहिती आहे पंकज बोले आणि हेमंत मराडेला इथे मात्र सिंगल डबलनेच आपण सामना जिंकू शकतो, त्यामुळे चौकार षटकार मारण्याची गरज नाही आहे. इथे देखील सिंगल मिळेल यात शंकाच नाही. आणि संघाच्या साथीनं धावफलक आतापर्यंत 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे अध्यक्ष श्रीधरजी धुळे, उपाध्यक्ष दिलीपजी बैकर असतील, त्यानंतर संतोषजी म्हात्रे असतील, कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर, खजिनदार सचिनजी दलाल, त्यानंतर सदस्य निलेशजी मराडे असतील, कल्पेशजी भोसले, धनराजजी म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल असोसिएशनच्या माध्यमातून. आणि इथे मात्र बॉल चालला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार. चौकार आला. 4 धाब्याच्या साथीनं धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 21 धाबा जोडल्या गेल्या. 34 धाबांचं टार्गेट इथे मात्र चेस करायचे. त्याच अनुषंगाने दोन्ही बॅटर आतापर्यंत चांगला खेळतात. आमच्या कॉम्प्युटर बॉक्समध्ये तोलपाच्या भूमिकेत दिनेशजी कालेकर यांना तुम्ही पाहू शकता. अर्थातच पेट्रोल बाय त्यांचा देखील चषक कमिंग सून आहे. येस लकी तोलपान आहेत कुमार नवले असं सांगतात. म्हणजे कुमारचं म्हणणं असेल की पेट्रोल बाय तुम्ही तोलपानत राहा, तुम्ही नेक्स्ट मध्ये येऊ नका. त्यांची स्पर्धा कमिंग सून आहे. पेट्रोल बाई चषक गोरदस्त यार. हाफ ट्रॅकर होता, फुल करायचं होतं, नाही जमलं, नाराज आहे स्वतःच्या कामगिरीवरती. पंकज बोलेला तुम्ही पाहताय आत्तापर्यंत षटकार आला नाही, परंतु चौकार आणि दुहेरी आणि सिंगलवरती इथे मात्र भार देत असताना धावफलक 21 या आकड्यावरती पूर्णपणे आता स्थिरावलं. षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय गोरदास तुम्ही पाहता. वाईट गोरदाची बार्कवरती आज अरब शेख नाही आहे टीममध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू चूक करतोय आणि अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश भोईर सरांचा इशारा पोहोचतोय. 4 धाबा. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये अजूनही 11 धाबांची गरज आहे. 25 धाबा जोडल्या गेल्या, त्यामुळे 12 धाबांची गरज आहे. याच दरम्यान मुकेशजी राऊत आणि निलेशजी राऊत यांचाही शुभागमन झाले. त्यांनाही विनंती आपण केली मंचावरती आपलाही मनपूर्वक स्वागत. नरेशजी भोईर आपणास विनंती आपण मंचावरती आपलाही मनपूर्वक स्वागत.
26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. आज पहिली रजनी आपण एन्जॉय करतोय. जर्मन क्रिकेट संघ डोके दापिवली आंबेशू यावेळेस देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, सफल झाले होते. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न फसतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जब्बर आलेत. फिरकीचं आक्रमण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल जब्बरच्या माध्यमातून. 2 बॉल त्याने टाकलेत, आतापर्यंत 1 धाव खर्च केली. या मॅच मध्ये 18 चेंडूमध्ये 12 धावांची गरज होती. फुल टॉस होता, यावेळेस मात्र लाईन पाहावे लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाबेची मिळतीय. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत धावफलकावरती 27 धावा. अजून या मॅच मध्ये 10 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता टीम मानकरी संघाला. यावेळेस देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय क्रॉस बॅट खेचायचं होतं, मागचा पाय बाकवला, षटकार दाखवायचा होता, नाही जमला, संपर्क नाहीये बॅट बॉलचा. आणि ते तुम्ही पाहताय पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू अदरतोय दरम्यान धाव इथे मिळणार नाही. धाव फरक आतापर्यंत पूर्णपणे स्थिरावलाय. अजूनही 10 धावांची गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक असतील 9. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळलाय, फटका फसला की काय, स्वतः गोलंदाज पुढे सरकतोय आणि इथे मात्र एक चांगला झेल स्वीकारला. पंकज बोलेला परतावा लागेल बाघारी परत बाद. नवीन खेळाडू अमरीश मराठे जातोय मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा श्री गणेश मानकिवली संघ खेळतो त्यावेळेस मात्र वासुदेव काशीनाथ मिनमेने असतील, त्याचबरोबर रमाकांत मराठे असेल, उदय मराठे यांच्या परेश गायकर असतील शुभेच्छांचा वर्षा होत असतो. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, बॉल मात्र तुम्ही पाहताय पॉइंटला पुढे सरकला खेळाडू. एक धावेपटी दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा इथे देखील मिळतील. आता तिसरीचा प्रयत्न देखील होईल यात शंकाच नाहीये. थ्रो इथे मात्र गॅदर करण्यासाठी थोडासा फंबल झाला जब्बर. दरम्यान तुम्ही पाहताय 3 धाबा इथे भेटतील आणि त्याच 3 धाब्याने धाव फरक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव फलकावरती आतापर्यंत 30 धाबा. अजूनही 7 धावांची गरज या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक असतील 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता, त्यामुळेच इथे मात्र सिंगल मिळतीये. बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल आणि धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल 31 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता टीम श्री गणेश मानकिवली संघाला. भारत चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. श्री गणेश मानकिवली विपक्ष डीएम बॉईज बदलापूर या 2 टीमच्या दरम्यान हा सामना. नेक्स्ट मॅच जांताराचा बदलापूर संघ इनॅक्शन मध्ये, तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय पोलीस बांधव इनॅक्शन मध्ये असतील. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम जांताराचा बदलापूर संघाने. इन्व्हाइट केलं पोलीस मित्रांना बॅटिंगसाठी. सुभाषजी गायकर फ्रॉम दापिवली ते देखील जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गुरुदास सज्ज होतो. गुरुदाची मार्कवरती अहमद
षटक क्रमांक 14 गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या बॉलवरती अहमदचं केले भव्य स्वागत. पहिल्या बॉलवरती MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केला. हेमंत बराडेनं सामना जिंकलाय. टीम श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम DM बॉयज बदलापूर तुम्ही देखील चांगलं खेळला. तुमचं देखील कौतुक. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा.